नमस्कार. व्याख्यानमालेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण सर्व उपस्थित आहात आणि संख्या दररोज अशीच वाढत राहू. नेहमीची सूचना परत एकदा देते. आपल्या सर्वांचे जे फोन्स आहेत ते आपण सायलेंट मोडवर टाकूया किंवा स्विच ऑफ करूया. आणि फोटोज आम्हालाही हवे असतात, त्यामुळे फोटोज काढले अगदी सुरुवातीच्या वेळात तरी चालेल, पण नंतर त्याचाही वक्त्याला कधी कधी त्रास होतो बोलताना. त्यामुळे आपण तेही अवॉइड करूया. आणि व्हिडिओ शूटिंग आपण कोणी करायचं नाहीये, कारण आमच्या केंद्राकडून ते केलं जातं. माझा आवाज शेवटपर्यंत ऐकू येतोय की घुमतोय थोडासा? ऐकू येतो. एकाक्षर ब्रह्म प्रणवाचे कुशी, मुच्चारे परेशी उच्चारिता. पाविजे अक्षर गुरु कृपा खुणे, येराशी हुमाणे न कळेची. पत्र लिहा तुम्ही कृपेच्या सौरसे, आज्ञा पिले ऐसे निवृत्तीनाथे. मग रेखी येदी पत्री लिखित 65, पाहता अर्थदृष्टी तत्वी पडे. कालच्या व्याख्यानाने हे सिद्ध केलंय की उत्तम व्याख्यान जर का झालं तर तत्वातला अर्थ उमगतो. हेच इथे निवृत्तीनाथांनी पण सांगितलं आहे. त्यामुळे तो अर्थ उमगायच्या त्या प्रवासावर आपण सर्व आजही निघूया. मी आमंत्रित करते आपले व्याख्याते प्रणव गोखले यांना, आणि आजच्या दुसऱ्या दिवसाचं व्याख्यान आपण सुरू करू. यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं, यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै. तमहं देवम् आत्मबुद्धिप्रकाशं, मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये. यदक्षरमनाध्येयम् आनन्दमज केवलम्, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. गुरुरित्याख्यया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी. जयत्याज्ञा नमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरम्. मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये, क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे. नमस्वाये. पण काल ह्या सर्वांग सुंदर अशा ज्ञानोबांनी साकार केलेल्या पत्राचा पहिला शब्द, पहिला चरण उलगडायचा प्रयत्न काल केला. आज आता मूळ पत्राला, महिन्याला सुरुवात करू. स्वस्ती हा शब्द काल आपण पाहिला आणि स्वस्तीचे वेगवेगळे अर्थही थोडक्यात पाहिले. सु अस्ति, शोभनम अस्ति, कल्याणम, अशा अनेक अर्थी तो स्वस्तिकार तिथे केला गेला. आणि तो स्वस्तिकार नेमका कोणासाठी याबद्दलही थोडक्यात आपण पाहिलं की स्वस्ती त्या वटेशाला स्वस्ती असो, तो वटेश ज्याच्याशी एकरूप आहे त्या तुला तुझं कल्याण असो, तुझं स्वस्ती असो. आणि एक मंगलाचरण, समुदाचार म्हणून पत्राच्या आरंभी श्रीकार, ओंकार, नमस्कार करतात, तसा स्वस्तिकार माऊलीने केला. स्वस्ती श्री वटेषु. स्वस्ती आता थोडा तात्पुरता बाजूला ठेवली. तिथे जो नामनिर्देश केला तो तसं म्हटलं तर त्या चांगदेवांच्या इष्ट आराध्य दैवताचा. काल मी उल्लेख केला की वटेश्वर हे एका मतानुसार त्यांच्या गुरूंचं किंवा वडिलांचं नाव होतं, आणि प्रचलित मान्यतेनुसार ते त्यांच्या इष्ट आराध्य शिवाचं किंवा शिवस्थानाचं नाव होतं. वटेश्वर हे जे नाव आहे ते काल मी सांगितलं वडवळ सिद्ध नागनाथ यांच्या परंपरेशीही संवादी आहे. एकूण नवनाथ किंवा 84 सिद्धांच्या परंपरेमध्ये नागेश किंवा नागनाथ सिद्ध प्रसिद्ध आहेत. त्यांचं
जन्मगाव कोल्हापूर मानलं जातं. आजही अंबाबाईच्या देवळाच्या तिथे तुम्ही गेलात तर उजवीकडे जे दत्ताचं मंदिर म्हणून दाखवलं जातं ते मूळ नागनाथाचं ठाणं, जिथे ते नागनाथ म्हणजे नवनाथांपैकी एक नाथ नित्य अन्नछत्र चालवत असत असं सांगितलं जातं. तर ते नागनाथांचं स्थान आहे. हे नागनाथ त्यांना वटसिद्ध म्हणूनही ओळखलं जायचं, वटेश्वर म्हणूनही ओळखलं जायचं. आणि एक अंदाज असा आहे की या वटेश किंवा वटेश्वर वटसिद्ध नागनाथांच्या शिष्य परंपरेमध्ये चांगदेव हे अनुग्रहित होते, दीक्षित होते. चांगदेवांना जो मूळ उपदेश झाला, जे 1400 वर्ष किंवा 14 देह 14 जन्मांचं गणित आपण काल पाहिलं. काल मी नुसता धावता उल्लेख केला. 3 चांगदेवांच्या वाग्गेय किंवा कृती ज्यांना म्हणता येईल अशा रचना आपल्याला उपलब्ध असल्यामुळे ते 3 जरी असले तरी त्या व्यतिरिक्त अजून जवळजवळ 11 नावं या चांगदेवांची आढळतात. म्हणजे आता त्याच्यावरूनच जो वाद आहे की चांगदेव नेमके किती मानायचे, ती कुठली कुठली नावं आहेत मी फक्त एकदा वाचून दाखवतो, कारण ती एवढी लक्षात राहत नाहीत, फिरायला लागतात मग नावं. पहिला आहे तो सिद्ध चांगा. 84 सिद्धांमध्ये एक चांगा सिद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. दुसरा आहे तो चांगा निश्चल दास. तिसरा आहे तो नागेश चांगा, पुन्हा नागेश हा शब्द मी अधोरेखित करतो. पुढचा आहे तो मुधेश चांगा. काल मी उल्लेख केला होता की 16व्या शतकामध्ये केशवदास चांगा म्हणून ज्याचा उल्लेख आहे, ज्याच्या वडिलांचं नाव मुधोपंत आहे, तर त्याचा उल्लेख इथे आपल्याला दिसतो. पाचवा आहे तो अनगड किंवा अनकर चांगा. 6वा आहे तो चक्रपाणी चांगा. 7वा आहे तो मणिसिद्ध चांगा. मणी याचा अर्थ जर पातंजल योगसूत्र आपण पाहिली तर ती सिद्धी कशा कशा माध्यमातून, कोणत्या माध्यमातून प्राप्त होते, त्याच्यामध्ये औषधी म्हणजे वनस्पती वानस्पत्य रस प्रक्रियेतून ती सिद्धी प्राप्त होते. किंवा मणी म्हणजे रत्नांतून सिद्धी किंवा ती कायाकल्पाची जी किमया म्हटली जाते. किमया हा शब्द मूळ फारसीवरून मराठीत आलेला आहे. अल्किमिया असा शब्द मराठीमध्ये आला आणि तो किमया झाला. ऐकायला तो मराठी वाटत असला, त्याचा मूळ जो भाव आहे तो काया सिद्धी, शरीराला तरुण करता ठेवता येणं, ही ती किमया म्हणजे मूळ कार्यसिद्धी असा तो प्रयोगाचा भाग आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण अल्केमी म्हणून ओळखतो. तर त्याच्यामध्ये हा मणी शब्द फार महत्वाचा आहे की मण्याच्या रत्नांच्या चिकित्सेतून ज्याने ते सिद्धत्व किंवा त्या सिद्धी प्राप्त केल्या तो मणिसिद्ध चांगा आहे. पुढचा आहे तो 8वा शिवयोगी चांगा. 9वा आहे, त्याच्या गुरूंचं नाव फार विचित्र आहे. ही एक परंपरा, नाथ परंपरेच्या ज्या वेगवेगळ्या शाखा झाल्या त्यापैकी चिंधादेवी चांगा. गुरूंचं नाव चिंधादेवी आहे. मग काल मी सांगितलं की गुरूंच्या नावावरून जसं पित्याचं नाव लावलं जायचं तसं गुरूंचं नाव आपल्या नावाच्या पुढे जोडायची पद्धत होती. त्यामुळे चांगा चिंधादेवी किंवा चिंधादेवी चांगा. पुढचा जो 10वा चांगा आहे तो म्हणजे देव चांगा, म्हणजे चांगदेव यांचा उल्लेख येतो. 11वा आहे तो वटेश किंवा वटेश्वर चांगा. 12वा आहे तो बुटी चांगा. हा जो बुटी शब्द आहे तो औषधीकडे जाणार आहे. आपण जडीबुटी म्हणतो त्यातला, की ज्याने औषधींच्या प्रयोगातून त्या रसातून आयुर्वेद असं म्हणूया, वानस्पत्य आयुर्वेदाच्या सहाय्याने ती सिद्धी प्राप्त केली, तो बुटी चांगा. 13वा आहे तो नाहमा चांगा. याच्यावरून पुढे अपभ्रंश होत होत तो नामा चांगा म्हणूनही प्रसिद्ध आहे. आणि 14वा जो आहे तो सत्य सिद्ध चांगा. आता एक मत असं आहे की हे जे वेगवेगळे चांगदेव आहेत ते एकाच मूळ चांगदेवांचे 14 जन्म आहेत.
म्हणजे त्यांनी कायाकल्प किंवा काय परिवर्तन करत 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 जे वेगवेगळे जन्म धारण केले, देह धारण केले, त्यांची ही वेगवेगळी नावं असावीत असं एक मत आहे. आणि दुसरं मत असं आहे जे अधिक ग्राह्य वाटतं की हा एक संप्रदाय होता. त्या चांगदेवांच्या गुरु परंपरेमध्ये पुढे चांगा हे उपनावासारखं आडनावासारखं जोडलं गेलं. त्यामुळे काय, सगळे जो तो चांगा हे नाव आपल्या नावामागे लावायचा. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुधेश चांगा किंवा चांगा केशवदास जो आहे त्याचं एक चरित्र श्यामजी मरुळगण या त्याच्या शिष्य परंपरेतल्या एका कवीने लिहिलेलं आहे. आणि त्याने एक सुंदर कथेचा दाखला दिलाय. चांगदेवाचं पूर्वजन्मातलं चरित्र त्या कथेमध्ये सांगितलेलं आहे. ते उद्धृत करतो आणि ओवीकडे येतो. हे सांगायचं कारण काय की आपला तो जो कागद आहे तो कोरा आहे ना, तो कोरा कसा झाला, ते निष्कषाय होण्याची जी प्रक्रिया आहे, कुठलंही कषाय, कुठलंही कल्मश, कोणताही दुसरा रस जिथे राहत नाही, अशी ती परमशून्याची अवस्था गाठण्यासाठी चांगदेवांना कोणकोणत्या साधनांना, कोणकोणत्या कर्मभोगांना सामोरं जावं लागलं, त्याचा कुठेतरी एक उल्लेख, त्याचा कुठेतरी एक त्याची छटा आपल्याला या कथेत मिळते. म्हणून ती उद्धृत करतोय. ही श्यामजी गोसावी मरुदगण असं त्याचं उपनाव आहे, त्याच्या या चांगदेव चरित्रातली कथा आहे. कथा अशी आहे की माळव्याचा राजा, त्याचं नाव आहे विक्रमादित्य. हा जो विक्रमादित्य राजा आहे त्याचा भाऊ अकाली जोगी होऊन निघून गेला. त्या भावाचंही नाव संस्कृत साहित्य रसिकांना, अभ्यासकांना परिचयाचं आहे, भर्तृहरी. मराठीमध्ये ज्याचं भरथरी किंवा भरतरी झालं तो भर्तृहरी. याम चिंतयामि सततम मैसा विरक्ता साप्यन्न विच्छति जनम सजनोन्यसक्तः अस्मत्कृते च परिशुष्यति काचिदन्याधिक्तां च दुःखं च मदनं च इमां च मां च. अशी कथा त्या सगळ्या कुटुंब स्त्री चरित्राची ज्याच्या बाबतीत झाली. आणि त्या निर्वेदातून वैराग्य घेऊन जो तडकाफडकी बाहेर पडला. नवनाथ भक्तिसारामध्ये वेगळी कथा आहे की पिंगला नावाची पत्नी आणि ती महापतिव्रत आहे इतकी की केवळ पती मेला अशी आवई उठली, अशी एक खोटीच बातमी जी राजानेच सहेतुकपणे तिचं पातिव्रत्य तपासण्यासाठी तिच्यापर्यंत पोहोचवली, ती ऐकून ही पिंगला सती गेली. आणि त्या आपल्या पत्नीला आपण आपल्या मनातल्या शंकेपायी गमावून बसलो. या निर्वेदातून त्याला वैराग्य आलं आणि तो विरक्त झाला. गोरक्षनाथांकडून दीक्षा झाली आणि तो भर्तृहरिनाथ म्हणून प्रसिद्ध झाला. ही कथा नवनाथ भक्तिसारात येते. दोन कथा वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या असल्या शेवट फलित वैराग्यात आहे, निर्वेदात आहे. आणि तो भर्तृहरी कोणाला मानत असे तर तो आपल्या भावजईला मानत असे. याची जी भावजय म्हणजे विक्रमादित्याची जी पत्नी आहे तिचं नावही एका ठिकाणी मुक्तामणी राणी असं उल्लेखलेलं आहे. झालं असं की भर्तृहरीला परमसमाधीचा लाभ केव्हा होईल अशी थोडक्यात आतून ओढ लागली, उर्मी. आता मला ती बास परमपद कब पाएगा अशी त्याची ओढ आहे. आणि तो आपल्या गुरूंकडे सारखा लकडा लावतोय, गोरक्षनाथांकडे, की मला ते परमपद प्राप्त करायचंय, मला ती परमसमाधी गाठायची, कधी येणार कधी येणार कधी येणार. गोरक्षनाथ प्रत्येक वेळी हसतायत, अभी समय है असं म्हणून ढकलतायत पुढे. आणि एक दिवस गोरक्षनाथांना काय वाटलं, ते म्हणाले, भर्तृहरीला सांगितलं की तू भिक्षा मागतोस असं ऐकलं, कुठे भिक्षा मागतोस? तो म्हणाला, सगळ्या जे जनपद आहे, आज आपण ज्याला उज्जैनी म्हणतो, त्या काळची ती अवंती नगरी होती. त्या अवंती नगरीमध्ये दारोदार नाही म्हणाले, असं नाही चालायचं, तुझ्या घरी जाऊन तू भिक्षा मागितली पाहिजेस. जे आप्तस्वकीय तुला कधी वैभवाच्या शिखरावर चढलेले पाहत होते
वाखाणत होते त्यांच्या समोर जाऊन तू भिक्षापात्र पसरलं पाहिजेस आणि अल्लख म्हटलं पाहिजेस, आदेश म्हटलं पाहिजेस, ती भिक्षा घेऊन आलं पाहिजेस. ठीक आहे म्हणाला. आणि हा भर्तृहरी आपल्या भावजाईच्या दारावर जाऊन अल्लख जागवायला लागला. आणि ऋणानुबंध असा आहे की ही जी भावजय आहे तिच्या मनामध्ये या आपल्या दिराविषयी मातृवत वात्सल्य आहे, आईची भावना. त्यामुळे हा वैराग्य पत्करून गेलेला जोगी काय खात असेल, कसं होत असेल ही काळजी तिला लागली आणि अवचित तोच आपल्या दारी आला म्हटल्यावर तिला आनंद झाला. आणि त्या दिवसापासून तिने व्रत एक स्वीकारलं की काही झालं तरी भर्तृहरीला भिक्षा दिल्याशिवाय जेवायचं नाही. आता ती बिचारी रोज, आता हा शेवटी बोलून चालून योगी कधी समाधीमध्ये मग्न झाला की दिवस दिवस देहाचं भान नाही, आसन सोडायचं नाही, असं त्या आपल्या गुंफेमध्ये, आजही तुम्ही उज्जैनला गेलात तर भर्तृहरीची गुंफा प्रसिद्ध आहे, पाहता येते, त्या गुंफेमध्ये बसलेला असायचा. आणि ही बिचारी त्याच्यासाठी उपास काढत ताटकळत थांबलेली असायची. होता 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 असं अनेक दिवस उपोषण घडलं. ती ही वाट बघत होती कधी येणार, काय येणार. आणि झालं असं, तिने सकाळी सगळी स्वयंपाकाची सिद्धता, आज आला तर काय ताजं ताजं त्याला मिळावं म्हणून करून ठेवली. भात आधण लावलं, थोडक्यात आजच्या भाषेत कुकर टेकवला आणि ती आंघोळीला जाऊन बसली. नाणी घरात बसली, पहिला गडवा भरून अंगावर घेणार इतक्यात अल्लख दारावर ऐकू आला. आता तिला वाटलं की दासी आहेत, शेवटी बोलून चालून राणी, त्यामुळे दासी बघतील. पण दासी धजावल्या नाहीत पुढे जायला की रोज राणीसाहेब करतात तर आज आपण देऊन कशाला त्यांचा नीट मोडा, म्हणून त्या तशाच थांबल्या. आणि दुसऱ्यांदा जेव्हा त्याने अल्लख पुकारला तेव्हा राणीच्या लक्षात आलं की कोणी वाढलेलं नाही. ती तशीच स्वतःच्या देहावरच्या वस्त्राचीही तमा न बाळगता स्नानाला बसलेली तशीच उठली, धावत गेली. स्वयंपाकघरातून ती भाताची पातेली उचलून गरम गरम तापलेलं ते पातेलं घेऊन धावत धावत दारावर आली. आता आपल्या मातेसारख्या भावजईला निर्वस्त्र अवस्थेत पाहिल्यावर तो योगी भर्तृहरी पण क्षणभर थबकला, विचार केला की हे काही योग्य नाही, आपण ह्या अवस्थेत आपल्या भावजईकडे पाहतोय, योग्य नाही. म्हणून तो तसाच मागे वळला की हे असं नको ते दृश्य पाहणं योग्य नव्हे. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण कथा म्हणून ऐकतो, पण साधकावस्था स्वीकारल्यावर किंवा पत्करल्यावर काय काय पथ्य पाणी पाळायला हवं त्याचं प्रतीक आहे की डोळ्याचं प्रदूषण, दृश्याचं प्रदूषण काय कशासाठी टाळायला हवं. इतक्या योगाच्या उच्च अवस्थेत पोचलेला असून देखील भर्तृहरीने हे दर्शन टाळलं. डोळे दृष्टी झाकून तो तिथनं निघाला, पळाला. का तर हे दर्शन नको. आणि तो उपाशी आहे ह्या काळजीपोटी ती बिचारी भावजय हातात ती गरम गरम हात पोळतायत, पण ती भाताची काहिली घेऊन मागे धावते, अहो भिक्षा घ्या भिक्षा घ्या. आणि असं हे वराड वेशीपर्यंत आला. तिला देहावरच्या वस्त्राची कुठलीही जाण नाहीये आणि तशीच ती मागे धावते. इकडे भर्तृहरी जे योग सिद्ध आहेत ते मात्र तिच्यापासून जास्तीत जास्त दूर कसं जाता येईल, कारण स्त्री देह आहे, त्याच्यात निर्वस्त्र आहे, मनात न जाणो वासना उत्पन्न झाली तर काय घ्या. आतापर्यंत जे काही कमावलंय साधनेतून तो, म्हणजे ओपूंचं वाक्य आहे ना, एक क्षण भाळायचा बाकी सांभाळायचे, तसं एक क्षण भाळायचा जर आला आयुष्यात तर जे काही एवढे वर्ष कमावलंय ते गमावायची वेळ येईल. म्हणून स्वतःचं अंग दृष्टी चोरत 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 निघालेत आणि वेशीवर येऊन पोचतायत तो गोरक्षनाथ तिथे आले. म्हणाले, अरे ज्या परमसिद्धीची वाट बघत होतास, समाधीची वाट बघत होतास, त्याचं दार हे आहे बघ इकडे. आता तो म्हणाला, गुरुजी हे काय सांगतायत नवीन,
नवीन तत्वज्ञान कुठनं आणलं, हे कुठलं, हे नरकाचं दार आहे. हे स्त्रीचा देह तथाकथित हठ योगाच्या परंपरेमध्ये ब्रह्मचर्याचं महत्व आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर स्त्री देहाविषयी उत्पन्न होणारी वासना ही चेतवली जाऊ नये म्हणून वाटेल तेवढी त्या स्त्री देहाची, स्त्री जन्माची हेटाळणी केलेली आहे, निंदा केलेली आहे की हे नरकाचं द्वार आहे, हे पाप आहे, हे नरकाचं कृमीचं कुंड आहे, वगैरे वगैरे वगैरे. आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये असे निर्देश आपल्याला मिळतात. आणि अर्थात आधुनिक समाजातल्या अनेक प्रश्नचिन्हांनी हे सगळे उतारे मंडित होऊन गेलेले असतात की हे असं कसं हे संत म्हणतात. तर त्या सगळ्या म्हणण्याला काही संदर्भ आहेत. मागचं वाचल्याशिवाय हे चुकीचं आहे किंवा हे योग्य आहे अशा कुठल्याच निष्कर्षाप्रत वाचकाने पोहोचायचं. मुद्दा एवढाच आहे की त्या योग साधनेपासून ही स्त्री, तिचा देह, तिच्याविषयीची वासना मला भ्रष्ट करू शकते या भीतीने तो तिथनं पळतोय, दृष्टी चोरतोय. पण गोरक्षनाथ तिला मोक्षाचा द्वार म्हणतात. गंमत काय आहे, मोक्षाचं द्वार ज्याला गोरक्षनाथ म्हणतायत तो देहातीत झालेला त्या मुक्तामणीचा भाव आहे. समाधीचं द्वार काय आहे, ती ज्या अवस्थेत पोहोचवली होती, तिने योग साधना केली होती का, तर तसं म्हटलं तर लौकिक आयुष्यात काही नाही, ते राजभोगात वाढलेली एक राणी पट्ट महिषी. पण असं असून आपला धीर हा उपाशी आहे, त्याला अन्न त्याच्या मुखी पडलं पाहिजे या भावनेमध्ये, त्या मातृभावनेमध्ये ती देहभावाच्या पलीकडे पोचलेली होती. आणि हे जे देहभावाच्या पलीकडे जाणं आहे हे समाधीचं द्वार आहे, हे गोरक्षनाथ दाखवत. पण ते भर्तृहरिनाथांना काही केल्या उमगलं नाही. ते प्रश्न घेऊन गोरक्षनाथांकडे पाहत बसले. म्हणाले, या जन्मात तुझी मुक्ती काही दिसत नाही, अजून एक तुला जन्म मुक्तीसाठी घ्यावा लागेल आणि त्या जन्मी पुन्हा तुला मुक्तीचं द्वार दाखवायला हिला जन्म घ्यावा लागेल. म्हणून ती जी राणी होती ती पुढे मुक्ताई झाली आणि तो भर्तृहरिनाथ पुढे चांगदेवांच्या रूपाने जन्माला आला. हरिदासी परंपरेमध्ये जी कथा रंगवली जाते ती राजा राणीची आहे. तिथे भर्तृहरीचा उल्लेख नाही. तिथे राजाला इच्छा आहे मोक्षाची आणि तो मत्स्येंद्रनाथांना शरण जातो आणि मत्स्येंद्रनाथांनी त्याला दाखवलेला मार्ग आहे आणि भिक्षा राणीने वाढली राजाच्या ऐवजी आणि मग ती मुक्त झाली, तो अडकून राहिला आणि त्याच्या मुक्तीसाठी तिला पुन्हा जन्म घ्यावा लागला आणि ती चांगदेव मुक्ताईची जोडी, अशी हरिदासी परंपरेतली कथा. मुद्दा एवढाच आहे की ही जी देहबुद्धीची गाठ आहे, मी म्हणजे देह आहे, मी म्हणजे हे जे काही 2.5 हाताचं यंत्र घोडं भाड्याचं घेतलेलं आहे ते म्हणजे मी आहे, या भावनेमध्ये जे अडकलेले गुंतलेले आहेत त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व इथे चांगदेव करतात. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा पत्रातला पहिला शब्द इथे अक्षरांकित होतोय, लिपिबद्ध होतोय, तो फार महत्वाचा आहे. स्वस्ती नंतर येतोय वटेशु, वटेश्वर. काय औचित्य आहे वटेश्वराचं? तो जो वड आहे 15वा अध्याय गीतेतला 8वा, ऊर्ध्वमूल मधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छन्नांसी यस्य पर्णानी यस्तम वेद स वेदविद. तुम्हाला वाटेल हा अश्वत्थ आणि इकडे वड, वडाची साल पिंपळाक करतात तशी ही पिंपळाची साल वडाक का करताय? तर तिथे ज्ञानेश्वर माऊलींनी स्पष्ट म्हटलंय किंवा वटू वा पिंपळू, जो अश्वत्थ आहे, अश्वत्थाचा एवढाच अर्थ घ्यायचा, न्यग्रोध, न्यक म्हणजे खाली आणि वर जो समान वाढतो. वड कसा आहे तर त्याची वाढ जी आहे ती पारंब्यांच्या रूपाने खालीही होतीये आणि पालवी, विटप, फांद्या याच्या रूपाने तो वरही वाढतो. हे सगळं जे विश्व आहे, जे उभं आडवं खाली वर सर्व दिशांनी वरविष्णू आहे, विष्णू आहे, ते सगळं विश्व जर
प्रतिमेच्या रूपात सांगायचं असेल तर सर्वोत्तम प्रतिमा ही वटाची. आणि अशा विश्वरूप वटाचा, पिंडरूप ब्रह्मांडरूप वटाचा जो ईश्वर आहे तो वटेश्वर आहे. म्हणून स्वस्ति श्री वटेषु, त्या ब्रह्मांड रूपी वटाचा जो ईश्वर, जो शिव आहे, त्या शिवाचं स्मरण त्यांनी केलं. आता इथे इष्टदेवतेचाही निर्देश मानता येईल, पण महत्वाचं काय आहे, ज्ञानेश्वर तिथे थांबत नाही. त्याला तिथनं दामयमक जसं म्हणतात, जिथे तो दुवा सुटतो तिथेच पुढच्या चरणाची काहीतरी संधी. वटेषु म्हणून थांबता आलं असतं. जुने जर दस्तऐवज आपण पाहिले तर त्याच्यामध्ये स्वस्ती, श्री, शुभम, शिवम असं लिहून खाली इष्टदेवतेचं नाव लिहिलं जायचं आणि त्याच्या खाली मायना, त्याच्या खाली मजकूर, अशी रचना होती. तर स्वस्ती श्री वटेषु, पत्र कसं लिहिलं जातंय ते डोळ्यासमोर आणूया. कोरं पत्र आहे समोर आणि माऊली मोत्यासारख्या अक्षरात त्याच्यावर एक 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 शब्द उमटवत चाललेत. स्वस्तीवर झाला, आता श्री वटेषु झाला. आता कंटिन्युएशन पुढे दिसतंय ते काय, जो लपोनी जगदाभासु. तो वटेश्वर कसा आहे, जो लपोनी जगदाभासु दावी मगग्रासु प्रकटला करी. म्हणजे वाक्य अन्वय लावायचा झाला तर मुख्य वाक्यार्थ एवढाच आहे, तो वटेषु जो अमुक तमुक 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 मध्ये जे सगळं आहे ते वजा करा, प्रगटला करी. तो काहीतरी प्रकट करतोय, तो काहीतरी दाखवतोय म्हणण्यापेक्षा शब्द काय वापरला, प्रगटला किंवा प्रकटला करी. प्रकट असा शब्द आहे, पण जुन्या मराठीत जुन्या वळणात प्रगट, गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले ते प्रगट असं करतात. तर तो काय प्रकट करतो, दावी आणि मग ग्रासू प्रगटला करी. ग्रास म्हणजे गिळून टाकणं, गिळंकृत करणं. आधी काहीतरी दाखवतो आणि मग त्याला गिळलं, त्याचं गिळंकृत रूप जे आहे ते प्रकट. म्हणजे नेमकं काय करतो, स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी. आता इथे काही प्रतीमध्ये पाठवले ते जो लापोनी जगदाभासु. लापोनी, लाप, लप असा धातू आहे. मराठीमध्ये लपचा अर्थ टू हाईड, लपणे असा जरी असला तरी संस्कृतचा जर अर्थ लक्षात घेतला तर आलाप, प्रलाप, त्याच्यामध्ये जे लापन आहे, बोलणं आहे, शब्द आहे, नाद आहे, जो लापोनी जगदाभासु. आता संस्कृतचा विद्यार्थी असल्यामुळे पुन्हा पुन्हा ते संस्कृतचे शेपूट पकडण्याची सवय लागली आहे. प्रचलित अर्थ असा नाहीये. लपोनी, जो स्वतः लपतो, लुप्त होतो आणि मग ज्याच्या मागे लपलाय त्यालाच गिळून प्रकट करतो. गंमत काय आहे, असं आपण गृहीत धरूया, एक मोठा साप आहे आणि तो साप शेपटीकडून स्वतःलाच गिळायला लागलाय. हे एक चायनीज प्राचीन इतिहासातलं चिन्ह आहे. ऑरोबॉरो असं म्हटलं जातं. एक ड्रॅगन म्हणजे सरीसृप, तो आपल्या शेपटीकडून जेव्हा स्वतःला गिळायला लागतो आणि ते जे काही चिन्ह होतं ते चिन्ह जर आपण खरं झालं असं मानू, तो साप स्वतःला गिळायला लागला शेपटीकडून आणि गिळता 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 एक डेड एंड आला, तर राहील काय हो? काय वाटतं, काय राहील? त्याने तो साप स्वतःलाच गिळतोय ना, काय राहील? बघा, आपल्या दोन वेगळ्या शब्दामध्ये अंतर आहे का नाही? काय म्हणाल? शून्य आणि गोल, दोन्ही प्रतीकच आहेत. शून्य म्हणून आपण जे म्हणतोय तेच मुळात एक वर्तुळ आहे आणि गोल म्हणायचं त्याचं जे कुंडल म्हणजे त्याचा जो काही वेटोळ उरेल शेवटी, तेही म्हणजे इन्फिनिटी असं ज्याला म्हणू, की न उलगडणार, न संपणार एक कोड.
तो जेव्हा सर्प स्वतःला गिळून टाकायला लागतो, आता कल्पना करा की तो स्वतः मागे स्वतःला लपवायला लागला तर, म्हणजे समजा त्या नागाने ठरवलं की माझं तोंड कोणाला दिसता कामा नये, त्याने आपली शेपटी अशी फुगवली, मोठी केली आणि आपलं तोंड त्या शेपटी खाली, त्या वेटोळ्या खाली कुठेतरी दडवून तो लपून बसला. तर तो लपला का नाही लपला? किंवा कुत्र्या मांजराचे उन्हातले खेळ कधी पाहिले असाल. ते कुत्र, त्याला त्याच्या तोंडावर उन्हाची तिरीप येते आणि मग ती तिरीप टाळण्यासाठी तो ते आपलं असं डोकं लपवण्याचा प्रयत्न करतो. मग तो असं आपलाच पार्श्वभाग असा थोडा उंच करून मग आपल्याच पोटाखाली असं तोंड खुपसून असा उन्हात बसतो. म्हणजे मग तो सूर्यापासून लपला म्हणायचा का नाही लपला? अजून एक उदाहरण देतो. शहामृगाचं हे उदाहरण आहे. शहामृगाच्या बाबतीत असं सांगितलं जातं, जेव्हा ऑस्ट्रेलिया किंवा अशा वाळवंटी मोठ्या प्रांतामध्ये मोठी वादळं येतात त्या रेतीची, तेव्हा हा शहामृग काय करतो, मान त्या रेतीत खुपसून घेतो. त्याला काय वाटतं, आपण त्या वादळातून लपलो. तर तो खरा लपला का नाही? प्रश्न आहे. गंमत काय आहे, इथे जेव्हा माऊली म्हणतायत स्वस्तिश्री वटेषु जो लपोनी जगदाभासू, लपायला त्याच्यापेक्षा अजून मोठं कोणी तिथे आहे का? ज्याच्या मागे, ज्याच्या आड, ज्याच्या खाली, ज्याच्या आत लपू शकेल असं दुसरं अधिष्ठानच नाहीये, असं दुसरा आलंबनच नाहीये की ज्याला आड करून हा आत स्वतःला लपवू शकेल. पण असं असूनही माऊली शब्द वापरतायत, जो लपोनी जगदाभासू. म्हणून मग संस्कृत घ्यावं लागतं तिथे मदतीला, की लपोनी पेक्षा जो लापोनी जगदाभासू. लापन म्हणजे जो केवळ आपल्या शब्दातून, बोलण्यातून, वाग व्यवहारातून, वाचारंभणातून जगदाभासू, जो लापोनी जगदाभासू. दावी म्हणजे आपल्याला एक प्रक्रिया, काही काही चेहरे मला असे दिसायला लागले, फार जड व्हायला लागले, एखादा अजून कप चहाचा झाला तर बरं होईल. असो, उद्या आपण अशी योजना करू झाल्यानंतर किंवा मध्येच आपण वर्गाच्या जरा ताजतवानं राहण्यासाठी. गंमत लक्षात घेऊया, हे विश्व कसं उत्पन्न झालं ह्या प्रश्नाला ऍड्रेस केला जातो. हे विश्व कशातून उत्पन्न झालं, जो लपोनी जगदाभासू किंवा जो लापोनी जगदाभासू. एक मत असं सांगतं की तो जो परमात्मा आहे तो दडला, अनुगूहन झालं, तो बहुधा प्रजायेय, तो अनेक रूपांनी प्रकट झाला आणि त्या रूपांमागे दडला, असं एक मत श्रुतीचं आपल्याला सांगतं. आणि एक मत असं सांगतं की शब्द ब्रह्म, अनादी असं असणार ते जे शब्द ब्रह्म आहे ते विवर्तते अर्थभावेन प्रक्रिया जगतो यतः. ते जे शब्द ब्रह्म होतं, आता पुन्हा ज्ञानेश्वरीत जायचं, ते शब्द ब्रह्म कवळले. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे, ते तिन्ही एकवटले, तेथ शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदि बीज. ते जे कवलित झालेलं, एकत्र, अगदी साध्या सोप्या मराठीत सांगायचं झालं तर साकळलेलं जे काही आहे ते आहे शब्द ब्रह्म. ते शब्द ब्रह्म आलं कुठून? कोणीतरी त्याला उच्चारणारा पाहिजे ना. तर तो जो लाप, पहिला लापन, पहिलं उच्चारण जे झालं, उद्गीरण जे झालं ते त्याने केलं. जो लापोनी जगदाभासू दावी, जो उच्चारून शब्द ब्रह्म व्यक्त करतो आणि त्या शब्द ब्रह्मातून या सगळ्या विश्वाला प्रकट करतो. आपल्याला हा सिद्धांत माहितीये, बिग बँग जरी मानलं तरी तेच, की नाद, शब्द हा मुख्य आहे आणि त्यातून ही सगळी जी काही दृश्य सृष्टी उत्पन्न झाली ती त्या शब्दातून.
आपण पंचमहाभूत जरी मानली तरी पंचमहाभूतात पहिला आहे शब्द, आणि तो शब्द जिथपर्यंत पसरलाय तेवढं आकाश, तेवढी स्पेस डिफाईन झालेली आहे. त्यामुळे जो लापोनी जगदा भासू दावी, आधी दावी आणि मग ग्रासू प्रकटला करी. मी लापोनी हा पाठ कशासाठी सांगितला ते सांगतोय, म्हणजे मी उगीच जस्टिफिकेशन देतोय असं मानू नका. जेव्हा ग्रास ही कृती नंतर सांगितली जाते, लपल्यानंतर तो ज्याच्या मागे लपलाय त्याला गिळून टाकतो असं मानण्यात एक तर्कदोष संभवतो. म्हणजे काय, दोन कृती ज्या आहेत, म्हणजे काय, लपणेच्या विरुद्ध काय आहे, उघड करणे. मग जो लपवणी पुढे काय प्रकटला करी असं म्हटलं तर ते न आणता आधी काय दिलंय, ग्रासू प्रकटला करी. ग्रास प्रकट करतो. ते जे लापन आहे ते उच्चारण आहे, बाहेर काढणे, उद्गार असं आपण म्हणतोय. आणि ते जे काढलेले उद्गार आहेत, अगदी वाईट शब्दात सांगू का, जे बाहेर ओकलंय ते पुन्हा गिळून टाकलं, निगळीते, निगिळीते, ते निगिर्य असं जे काही आहे तो ग्रास शब्द दाखवतोय. तो परमात्मा काय करतोय तर ते सगळं जे विश्व आहे ते बाहेर काढतोय आणि गिळतोय. लापोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रकटला करी. आधी बाहेर काढतोय मग ते गिळून टाकतोय. म्हणून उपनिषदांनी एक त्याला दृष्टांत दिलाय, तंतुनाभ. तंतुनाभ म्हणजे कोळी. कोळी जेव्हा त्याला भक्ष्य हवं असतं, भूक लागते, तेव्हा तो काय करतो, आपल्या नाभीतून तो तंतू काढून सगळं जाळं उभारतो. तिथे ती माशी अडकते आणि अडकली की ती जाऊन मिळतो. आता त्याला कंटाळा आला, दुसरीकडे जायचंय, तर तो काय करतो, ही आता पुन्हा कवी कल्पना आहे, असं दिसत नाही, पण कवी संकेत असं सांगतो की जेव्हा त्याला कंटाळा येतो तेव्हा ते सगळं जाळं पसरलेलं तो पुन्हा गिळून टाकतो. तसं परमात्मा काय करतो, तो वटेश्वर काय करतो, आधी सगळं बाहेर काढतो. लापोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रकटला करी. मग ते सगळं गिळून टाकतो. हे सगळं करणारा कोण आहे, तर तो वटेश्वर. आता आपल्याला प्रश्न हा पडला पाहिजे, हा भलताच सिलेबस का सुरू केला ज्ञानदेवानी, पडलाय का प्रश्न, की साधं सोपं लिहिता नुसतं का आलं. अरे तुला फार दिवस बघावंसं वाटतंय, भेटावंसं वाटतंय, पत्र लिहायचं होतं ना. आपला प्रसंग कसला आहे, पत्रास कारण की हा प्रसंग आहे. पत्राला जेव्हा ते कोरं पत्र चांगदेवानी पाठवलं तेव्हा त्या कोऱ्या पत्रावर अशी अक्षरं सोपी लिहिता आली असती, बाबा काय तीर्थरूप म्हणा, चिरंजीव म्हणा, काही नसेल म्हणायचं तर वटेश्वर म्हटलं बाबा. मग बरेच दिवस तुमच्याविषयी ऐकून आहे, आपल्याला कधी भेटता येईल असा साधा सोपा मजकूर लिहिता येत नव्हता का ज्ञानदेवांना. एवढे सगळे आडे वेडे घेऊन द्राविडी प्राणायाम करून मग तो वटेश जो विळून प्रकट करतोय वगैरे वगैरे, काय गरज काय आहे, असा प्रश्न आपल्याला पडतो का. आपण एक पत्र अभ्यासतोय. संस्कृत आणि मराठीमध्ये फार थोडी पत्र अभ्यासण्याजोगी आहेत. तर त्यातलं हे पत्र जेव्हा आपण पाहतोय तेव्हा या पत्राच्या मागचं मूळचं प्रयोजन काय, प्रयोजनम अनुद्दिश्य. या पत्राला आपण ग्रंथाचा दर्जा देतोय, एका शास्त्राचा दर्जा देतोय. आणि जेव्हा शास्त्रावतार होतो, ग्रंथावतार होतो, तेव्हा काहीतरी प्रयोजन गृहीत असलं पाहिजे, धरलेला पाहिजे उद्देश आधी, की असंच मला वाटलं आणि शेअरिंग, जसं आज जो तो उठतोय आणि मला शेअर करावं असं वाटलं म्हणून व्हिडिओ काढतो, रील करतो आणि टाकून देतो, मला वाटलं म्हणून, एवढं पुरेसं नाहीये. शास्त्रावतारासाठी, ग्रंथावतारासाठी काहीतरी प्रयोजन मुद्दलात असणं आवश्यक आहे. आणि ते प्रयोजन काय असेल हो, काही तर्क लावता येतोय. मला मान्य आहे आपण सगळे सुज्ञ आहात, पण भावमुद्रा समाधी अवस्थेत जाण्याच्या पूर्वीच्या वाटत असल्यामुळे जागृती आणण्यासाठी, व्युत्थान दशा यावी यासाठी असा प्रश्न विचारतो. कृपया राग मानू नये. काय वाटतं आपल्याला, काय एवढं सगळं असं 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 त्या चकल्या कडबोळ्या कशाला कराव्याशा वाटली असतील. साध्या 2 ओळीत लिहिता आलं असतं सुटसुटीत, SMS, सरळ मोबाईल संदेश.
want to meet you whenever it is possible. Give me time, date, we will fix. असं म्हणता आलं असतं ना, पण असं न म्हणता तो स्वस्ती वटेश्वर, तो जगाचा आभास, मग तो प्रकट, मग गिळून, एवढं सगळं लांबण का लावलं असावं? काही तर्क? प्रसंग तो आहे की जेव्हा ते पत्र चांगदेवांच्या समोर लिहायला आलो तेव्हा चांगदेवांची स्थिती काय होती आठवली. आपण काल कथा ऐकली. चांगदेवांना हा प्रश्न पडला होता की काय लिहावं, चिरंजीव लिहावं का तीर्थरूप लिहावं का काय, मायना आणि मजकूर काय असावा. मजकूर राहिला पुढे, मायन्यातच गाडी अडली. पण मायन्यात एवढ्या महासिद्धाची गाडी का बरं अडली असावी? पुढे जर आपण चांगदेव 65 वाचली तर लक्षात येईल. म्हणजे सरांनी मगाशी गप्पा मारता मारता सांगितलं की सखया, सखा समानम खम, म्हणजे दोघांचं आभाळ एक आहे. तुझं आभाळ मला घेणे, माझं आभाळ तुला दे. आधुनिक कवितांमध्ये काय सांगता येईल ते सखा या एका शब्दात सांगून गेले. आणि जेव्हा ज्ञानदेव चांगदेवांना सखया असं म्हणून हाक मारतायत तेव्हा काय म्हणतोस मित्रा, बसायचं का? या उद्गारातला तो मित्र, सखा, दोस्त, फ्रेंड नाही. जेव्हा ज्ञानदेव चांगदेवांना सखया म्हणताय, जेव्हा कृष्ण अर्जुनाला सखया म्हणतोय, तेव्हा ते जे सखा हे रूप आहे, हे तत्व आहे, ते फार वेगळ्या पातळीवर पोहोचतात. त्यामुळे चांगदेवांची ती स्थिती अशी आहे की काय लिहावं, काय व्यक्त व्हावं ते कळेनासं झालंय. शून्यात गेलेत, भावातीत असे झालेले आहेत. काय लिहायचं ते कळलं नाही. याच्यावर आजचा महाराष्ट्र अडकून बसला आणि चांगदेवांना नावं ठेवत राहिला की अरे एवढे मोठे सिद्धनी साधक, कळलं नाही. पण ही भावावस्था समाधी पूर्वीची अवस्था आहे. समाधी अवस्थेत जाताना आपल्याला कायम अष्टांगांचा जो क्रम सांगितला जातो, प्रत्याहार ही एक अवस्था आहे. प्रत्याह्रियन्ते यस्मिन् वायस्याम, ज्या अवस्थेमध्ये सगळ्याचा प्रति आहार मुळाकडे सगळं खेचलं जातं आणि शेवटी ते जे महत् असतं तिथे येऊन त्या उमऱ्यावर सगळं तटस्थ होत. आता ठरवलं तर इकडे, ठरवलं तर तिकडे अशी जायची मुभा असते, तो उंबरठा असतो. आणि त्या उंबरठ्यावर चांगदेव उभे आहेत. काय लिहावं हे का कळत नाहीये? कारण पूर्ण निर्वेद झालेला आहे. एवढे वर्षाची साधना, एवढे वर्षाची ही जी उपासना म्हणा, जी काही सिद्धी म्हणा साधलेली आहे, त्यातून नेमकं काय अचीव झालंय? आता तिथे अचीव करण्यासारखं खरंच काही होतं का? खरंच मी आतापर्यंत काय कमावलं आणि खरंच त्याला कमावलं असं म्हणता येण्यासारखं आहे का? या नित्यानित्य वस्तू विवेकापर्यंत, आत्मानात्म विचारापर्यंत चांगदेव पोचलेले. आणि आता कोणत्या भूमिकेतून मी लिहू? साधकाच्या भूमिकेतून, दासाच्या भूमिकेतून लिहू, आश्रिताच्या भूमिकेतून लिहू, शिष्याच्या लिहू, का वयोपरत्वे जे ज्येष्ठत्व आहे त्या नात्याने लिहू? हा मी कोणत्या भूमिकेत आहे या भूमिकेच्या अस्पष्टतेपेक्षा भूमिकेच्या विलीन होण्याचा तो भाव चांगदेवांच्या कोऱ्यापत्रात व्यक्त झाला. सगळ्या भूमिका विलीन झाल्या आहेत. नाहम मनुष्यहा नाहम जीवहा. जसं मारुतीराय रामाला सांगतात, देहबुद्ध्या तु दासोहम जीवबुद्ध्या त्वदंशजः आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चितामती. जर बोलायला लागलो तर मी नेमका कोण मुद्दाला सांगता येण्यासारखं नाहीये. कारण जे सांगायचंय ते सगळं द्वैताच्या आधारावर सांगता येणार. जर मी देह आहे असं म्हटलं तर मग मी दास. मी जीव आहे असं म्हटलं तर मी तुझ्या पासून जन्मलेला तुझा एक छोटासा अंश आहे. आणि मी आत्मा आहे
आता हे पण आहे असं मानायला हवं. हा, सपोज दॅट, म्हणजे आत्मा हे पण एक गृहीतकच आहे, ही पण एक संकल्पनाच आहे. संकल्पनेमधला स वजा करा, सम वजा करा, उरेल ती कल्पनाच, इमॅजिनेशनच आहे. आणि जेव्हा ती इमॅजिनेशन ठरेल तेव्हा तोही मी आहे असं म्हणायचं का, असा प्रश्न चांगदेवांना तिथे पडलाय. देहाच्या आड लपू का? जीवत्वाच्या, मी जीव आहे या जीवाच्या भूमिकेच्या आड मी लपू का? मी आत्मा आहे या आत्मा नावाच्या शब्दाच्या उपाधीच्या मागे मी लपू का? नेमका मी लपू कोणाच्या मागे आणि काय ऍड्रेस करू, काय संबोधन करू, या प्रश्नाच्या मागे मी कोण आहे, मी कुठे आहे, ही भूमिका फार महत्वाची. म्हणजे सायकोलॉजीच्या भाषेत आयडेंटिटी क्रायसिस झालेला आहे. मी कोण, मी कुठे आहे, ही जेव्हा भूमिका येते, दोन गोष्टीत होऊ शकते. एकदम सगळी मेमरी डिलीट करून टाकली, समजा हायपोथेटिकल आहे, हे सगळं डोक्याचं सर्व्हिसिंग करून टाकलं, बिंदू सगळा स्मृती विधी काढून टाकल्या की मग जे होईल तेव्हा अशी स्थिती येईल. किंवा आलोड्य सर्व शास्त्र आणि सगळ्या शास्त्रांचं आलोडन करून, सगळ्या साधना पद्धतींचा अवलंब करून जेव्हा शेवटी निष्कर्ष येईल की नाही बाबा, हे मनोबुद्ध्यहंकार चित्तादिनाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे, मी काहीही नाही, मग मी काय लिहू, हा मी नेमका कोण आहे, या प्रश्नाचा सगळा जो शब्दसाज आहे तो त्या रित्या पत्रामध्ये उमटलेला ज्ञानेश्वरांना दिसलाय. त्यामुळे चांगदेवांनी त्या रित्या पत्रातून, पुऱ्या पत्रातून कोणता प्रश्न ज्ञानदेवांना विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर ज्ञानदेव देतात. एवढा सगळा द्राविडी प्राणायाम कशाला केला असा माझा प्रश्न होता. त्याच्यावर मी आलो की एवढा सगळा अट्टाहास खटाटोप कशासाठी? चांगदेवांना जो प्रश्न पडला होता, तुम्ही कोण आहात, चिरंजीव का तीर्थरूप, याआधी मी कोण आहे हेच मला स्पष्ट नाही, या भूमिकेवर ते दृढ झालेले आहेत. हे लक्षात घेऊन तू कोण आहेस आणि मी कोण आहे ह्याचा बोध करण्याच्या दृष्टीने पत्र लिहिलेलं आहे. म्हणजे पत्रास कारण की काय, तुला तुझ्या स्वरूपाची आठवण करून देणं, ओळख करून देणं, किंवा ज्याला पुन्हा काश्मीर शैवागमामध्ये फार महत्वाचा शब्द वापरलाय, प्रत्यभिज्ञान करून देणं. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी, साध्या सोप्या भाषेत की तू कोण आहेस याची आठवण ज्ञानेश्वरांना करून द्यायची. ती झाली की बाकी सांगायची गरज नाहीये, पुढचा अभ्यास तयार. पंचायत काय आहे, जे काही अनुभवायचंय ते अनुभवून झालेलं आहे, कारण अनुभवण्याजोगं वेगळं काही मिळवण्यासारखं राहिलेलं नाही. लक्षात घ्या, एखाद्याला असं वाटलं की माणूस व्हायचंय मला, कवितेत ऐकायला छान वाटतं ना, माणूस व्हायचंय मला, ह्युमॅनिटी, ह्युमनहुड असे जेव्हा आपण शब्द वापरतो, हा जो प्रश्न उपस्थित करतोय तो मनुष्य नाहीये का? पण तो काव्योचित रचना म्हणून का होईना, किंवा खरंच त्याला तत्वज्ञानाच्या पातळीवर प्रश्न पडला म्हणून का होईना, तो म्हणतोय की माणूस व्हायचंय मला. आणि समजा त्याला कोणीतरी असा गुरु भेटला की चल बाबा तुला माणूस करून सोडतो, आणि त्यांनी काहीतरी किमया केली, जादू केली, चमत्कार दाखवला, डोक्यावर हात ठेवला, शक्तिपात केला, काय जे व्हायचं होतं ते झालं, आणि आता त्याला माणूस केलं, तर ते त्याचं माणूस करणं याला चमत्कार म्हणता येईल का? याच्यात त्या ज्याला प्रश्न पडला होता, याला माणूस पण शिकायचं होतं, प्राप्त करायचं होतं, त्याने नव्याने काही मिळवल्यासारखं आहे का? काही नवं मिळालं नाही. जे काही होतं तेच फक्त ज्या भ्रांतीच्या, ज्या आभासाच्या मागे गेलं होतं, ते फक्त जे नव्हतं ते बाजूला केलं. मायकल एंजेलोचा जो प्रसिद्ध वाक्य आहे की मी एवढ्या सुंदर मूर्ती का करतो, कशा करतो, या प्रश्नावर त्याने दिलेलं उत्तर आहे की मी मूर्ती कोरत नाही, मी त्या मूर्तीवर असलेला अतिरिक्त दगडाचा भाग फक्त साफ करून टाकतो. ज्ञानदेव त्या भूमिकेत आहेत की त्या मी कोण याच्यावर जी पडळं पडलेली आहेत
ती फक्त ज्ञानदेव बाजूला करतायत. आत चांगदेव इंटॅक्ट आहेत. मी कोण आहे त्यांनाही चांगलं माहिती आहे. त्यामुळे ते आत कोण आहेत हे सांगण्यासाठी वटेश्वराचा दाखला ते देत आहेत. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी किंवा जो लापोनी जगदाभासू दावी मगग्रासू प्रकटला करी. हे सगळं विश्व, मग ते पिंड असो, मायक्रो किंवा मॅक्रो, दोन्ही पातळ्यांवरच जे काही अस्तित्व आहे ते अस्तित्व जो दाखवतो आणि गिळून टाकतो. या दोन्ही गोष्टी एकसमयावच्छेद करून सायमल्टेनियसली सोप्या मराठीत सुरू आहे. का? त्याचं कारण हे झाल्यावर ते नाहीये किंवा ते संपल्यावर हे नाहीये. एकाच वेळी दोन्ही क्रिया सुरू आहेत. जो लापोनी जगदाभासू, इकडून जर विश्वरूपाचं आपण गीतेतल्या 11व्या अध्यायात वर्णन वाचलं असेल तर एकीकडून ते सगळे त्याच्या मुखामध्ये प्रविष्ट होत आहेत आणि दुसरीकडून सर्जनाचा गुऱ्हाळ सुरू आहे. म्हणजे ऊस इकडनं जावा आणि रस तिकडनं बाहेर पडावा. तसं सगळं हे भूतजात अवघे दिसती तेथ, हे सगळे भूतजात तसे दिसतात तिथे त्या विश्वरूपात. तसं इथे जेव्हा तो वटेश्वर दिसतोय, ज्ञानदेवांना दिसतोय, चांगदेवांना दिसतोय, तेव्हा काय आहे तर त्या उत्पत्ती प्रळयो दोन्ही लीलाची करिसी, दोन्ही लीला त्या तिथे एका वेळी दिसतात. हेच विश्वरूप. मग पुढे म्हणतात प्रकटे. आता त्याच्यावर थांबले. प्रकटे तव तव न दिसे. जेव्हा तो प्रकट होतो, आतापर्यंत गंमत काय आहे, तो आधी लपत होता किंवा लापन करत होता आणि मग त्याचा ग्रास घेत. प्रकटे तव तव न दिसे. जेव्हा जेव्हा तो प्रकटला करी, प्रकट होतो असं म्हणतात, तेव्हा तेव्हा तो दिसे नासा होतो. वदतो व्याघात आहे. असं कसं शक्य आहे? जेव्हा जेव्हा तो प्रकट होतो तेव्हा तो दिसे नासा होतो. प्रकटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे. आणि तो जेव्हा लपतो तेव्हा तेव्हा आभास, वेगवेगळ्या यस्या भासा सर्वमिदं विभाती, ज्याच्या भासाने हे सगळं आलोकित होतं, दिसायला लागतं. लपे तव तव आभासे. बरोबर उलटी मेघ आहे. नाथाच्या घरची उलटी कुण, पाणीया लागली तहान. ही सगळी जी उलटबासी आहे नाथ संप्रदायातली, त्याचं मूळ आपल्याला इथे, मूळ असं म्हणण्यापेक्षा त्याचं हे शेंडेफळ आहे असं म्हणणं अधिक संयुक्तिक आहे. की प्रकटे, जेव्हा प्रकट होतो असं म्हटलं जातं तेव्हा तो दिसत नाही. आणि लपे, जेव्हा तो लपतो तेव्हा तेव्हा तो दिसायला लागतो, आभासित व्हायला लागतो. लपे तव तव आभासे. पुढे म्हणतात प्रकट ना लपला असे न खोमताजो. आता इथे गंमत आहे. हे जे क्रियापद वापरलंय ते सहसा आपल्याला फार ऐकिवात नसतं. हे खोमणे काय आहे प्रकरण, असा प्रश्न कदाचित पडेल. हे जे खोमणे हे क्रियापद आहे, हे जुन्या मराठीत बऱ्याच ठिकाणी वापरलंय आणि त्याचा एक अवशेष आपल्याला आजही दिसतो, खोवणे. याच्यात नारळ खोवला, खवणं हे त्याच्या पुढे आलंय, खोवला. त्याचे खोवणं म्हणजे काय, ते असं नारळ असा घालायचा, त्या विडीवर ठेवायचा आणि खसा 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 खरवडून जो काढला जातो त्याचे खरवडणं आहे. आता ते खरवडण्यात काय आहे, स्पर्श आहे, भाजणं आहे, संघर्ष, संघट्ट आहे. आणि ते झाल्यावर काय आहे, त्याचा जो आंतरिक गाभा आहे, तो जो गर आहे, तो बाहेर काढणं आहे, एक्स्ट्रॅक्शन आहे. त्यामुळे काय होतंय, त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याला काहीतरी त्याच्यातून वेगळं काढलं जातंय, उपसून बाहेर काढलं जातंय. म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कमीपण येतंय असं आपण म्हणूया का. त्या वटेश्वराला खरवडलं जातंय. ऐकायला बघायला जरा छान प्रशस्त वाटत नाही म्हणून मी म्हणत नव्हतो, पण स्पष्टतेसाठी न खोमता जो, जेव्हा तो प्रकट होतो तेव्हा दिसत नाही आणि जेव्हा लपतो तेव्हा आभासामध्ये तोच असतो, दिसतो,
असं म्हटल्यावर प्रकट ना लपला असे, तो ना प्रकट आहे ना लपला. आता इथे दोन प्रकारे अर्थ केलाय ओवीचा. ओव्यांचे अर्थ आणि अन्वय करणं हे कसं वेगळं. प्रकट ना लपला असे, इथे तो जो ना आहे हा देहली दीप न्यायानं वापरायचा असं एक मत. म्हणजे ना इकडे पण लावायचा आणि इकडे पण लावायचा. बघा, म्हणजे ज्या काही जे न्याय असतात शास्त्रामध्ये सांगितले, देहली दीप न्याय म्हणजे काय, कोणी सांगू शकेल? उंबरठ्यावर दिवा, सरांनीच सांगितलं. त्या उंबऱ्यावर जुन्या काळातली अशी कल्पना आहे, जुनं घर आहे, इलेक्ट्रिसिटी नाहीये, आत फार काही खिडक्या नाहीयेत, अंधार आहे घरात, आणि तिन्ही सांज झाली की घरातली माऊली बाहेर आली आणि बाहेरही अंधार घरातही अंधार, दोन्हीकडे दिवे लावणं परवडणार नाही. लोअर मिडल क्लास आहे, एक दिव्यापुरतं तेल आहे, म्हणून ती काय करते माऊली, उंबऱ्यावर देहली दीप न्याय, त्या उंबऱ्यावर दिवा लागते. मग काय होतं, आतही प्रकाश आणि बाहेर प्रकाश, एकाच दिव्यात दोन्ही गोष्टी प्रकाशित होतात. तसा देहली दीप न्याय या नाला लावायचा. म्हणजे काय, प्रकटे प्रकट ना, तो प्रकट नाही, ना लपला असे, एका ना मध्ये दोन्ही लावून. आणि एक मत असं आहे अन्वयाच्या दृष्टीने, तो प्रकट आहे ना लपला असे, तो प्रकट आहे, तो लपू कधीही शकत नाही. न खोमता, जो कुठलाही अर्थ घेतला तरी वाहुगा नाही, दोन्ही सारखेच आहे. कसे, जेव्हा एक कृती जी सापेक्ष आहे ती काढली जाते तेव्हा दुसऱ्याचं अस्तित्व असून नसल्यासारखं आहे, तो कधीही लपत नाही. असं जर तुम्ही तर्कशः मान्य केलं तर तो कायम प्रकट आहे, कायम प्रकाशात आहे. आपण तर्कशास्त्रात हे शिकलेलो असतो, ऐकलेलं असतं की एक व्यक्ती कधीही खोटं बोलत नाही. या वाक्याचं दुसरं फलित काय आहे, तो कायम खरं बोलतो. मग तो जर कायम खरंच बोलत असेल तर मग तिथे खरं आणि खोटं ह्या शब्दांच्या उपाधी लावायची खरंच गरज राहते का? तो बोलतो तेच खरं असतं, असं हे तिसरं फलित त्यातनं दिसेल. तसं तो ना लपला असे, तो लपत कधीही नाही, तो लपूच शकत नाही कोणामागे, कारण तोच एकमेव आहे. सूर्याने ठरवलं की अंधाराच्या मागे लपायचं, जमेल का त्याला? ते जसं जमणार नाही तसं तो कधी लपत नाही. हे विधान केल्यावर तो प्रकट आहे असं वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे प्रकट ना लपला असे, न खोमता जो, इथे न खोमता जो हे महत्वाचं आहे. का तर त्या खोमणे मध्ये त्याला कमीपण आहे, त्याच्यातलं काही खरवडून काढलं नाही, त्याला न्यूनत्व आलं नाही. अन्यून भाव हा तत्वज्ञानाने फार महत्वाचा सांगितलाय. हा जो अन्यून भाव आहे, गमतीचा भाग की आपल्याकडे उपनिषदांची जी सुरुवातच झाली ती हे अन्यूनत्व कसं आहे ते सांगणाऱ्या शांती मंत्रातून झाली. बृहदारण्यकाची घ्या किंवा अगदी पहिलं जे उपनिषद मानलं जातं ईशावास्य, त्याची सुरुवात कुठल्या मंत्राने होते माहिती कोणी सांगू शकेल? पूर्णम अदः पूर्णम इदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णम एव अवशिष्यते. आपण जेव्हा म्हणतो इट इज कम्प्लीट, पूर्ण आहे, ह्याचा अर्थ काय आहे? पुन्हा तर्कशास्त्र, ते पूर्ण आहे ह्याचा अर्थ ते कमी, न्यून, उण नाही, त्याच्यामध्ये कुठलीही उणीव नाही, अन्यून भाव. तो जो नखोमता जो हा शब्द माऊली वापरतायत तिथे अन्यून भाव हे अपेक्षित आहे. आता तुम्हाला वाटेल की हा असा मध्येच शब्द कसा वापरला ज्ञानदेवाने, तर अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीत आणि अमृतानुभवात हा खोमता शब्द आलेला आहे आणि याच कॉन्टेक्स्ट मध्ये आलेला आहे. एक प्रमाण द्यायचं झालं तर 13व्या क्षेत्रज्ञ विभाग युगामध्ये जेव्हा भगवंत सांगतायत बहिरंतश्च भूतानां चरम चरमेव च, मी सगळ्या भूतांच्या अंतर्बाह्य सगळीकडे मीच आहे असं जेव्हा सांगतायत तेव्हा त्याचं माऊलीने केलेलं विरूप बघा. स्वेदजादी प्रभृती वेगळाल्या भूती जयाची अनुस्यूती खोमणे नाही. 13वा अध्याय 917वी ओवी आहे आणि श्लोक 15वा आहे.
म्हणजे 15वा श्लोक जर काढला तर त्याच्यामध्ये तो खोमणे हा शब्द आहे. जयाची अनुस्यूती खोमणे नाही. जेव्हा तो अंतस्थ आत्मा सगळ्यात अनुस्यूत असलेला ह्या वेगवेगळ्या जारज, स्वेदज, अंडज, उद्भिज ह्या योनीमध्ये प्रकट होतो, खोमणे नाही, त्याला कुठे कमीपणा येत नाही. म्हणजे तो पूर्ण असतो. पूर्णम अदहा पूर्णम इदम पूर्णात पूर्णम उदच्यते. त्यातून ते निघालं म्हणून काहीतरी एक्स्ट्रॅक्ट आला, पूर्ण नाहीये, काहीतरी अंश आला असं नाहीये. तो जेवढा होता तेवढाच आहे, परिपूर्ण आहे. म्हणून न खोमताजो. ह्या लपाछपीच्या खेळामध्ये त्यात कोणताही प्रकारचा अंश कमी जास्त झाला, त्याला उणीव आली असं म्हणता येणार नाही. हे सांगण्यासाठी म्हणजे थोडक्यात पूर्णमदः पूर्णमिदम या मंत्राचा आशय स्पष्ट करण्यासाठी ओवीतल्या शेवटच्या चरणातल्या 2 शब्दात काल मी सांगितलं ही सूत्रशैली. न खोमताजो या एका ओवीच्या चरणामध्ये काय काय सांगून गेले असतील ज्ञानेश्वर? पूर्णमदः, सगळं पूर्णवादाचं जे तत्वज्ञान आहे, रमणांचंही किंवा अगदी योगी अरविंदांचं जे तत्वज्ञान मानलं जातं, ते सगळं न खोमताजो या एका ओळीत ज्ञानदेव सांगतायत की कुठेही त्याला उणे पण येत नाही. आता हे म्हणणारं कोण आहे? आधी पूर्वपक्ष समजून घ्यायला. म्हणजे गंमत काय आहे, हे शिकायला लागल्यावर, अभ्यासायला लागल्यावर ओव्या म्हणून सुट्या सुट्या वाचायला छान मजा येते काही वेळेला, पण नेमकं हे सांगायची वेळ ज्ञानदेवांवर का आली असावी ह्याचा जेव्हा आपण विचार करतो, त्यांचे जे प्रतिवादी आहेत, ती जी दर्शन आहेत, त्यातले जे सिद्धांत आहेत ते बघायला लागतात. ते जर बघितले नाहीत तर हे ज्ञानदेव असं का म्हणाले त्याचा उलगडा होत नाही. म्हणजे पुन्हा ज्ञानदेव याच्यामध्ये भारतीय शास्त्र परंपरेमध्ये जे खंडन आणि मंडन आहे त्याच शैलीचा अवलंब करतायत. दिसायला हे साधं सोपं पत्र आहे हो, पण त्या पत्राच्या एकेका मजकुरामध्ये ज्ञानदेवांनी काय काय गुंफून ठेवलंय हे असं आपल्याला एकेका चरणाचा अर्थ लावायला लागल्यावर दिसेल. आता हे नखोमता जो तो उणा होत नाही हे म्हणण्यामागचं कारण अद्वैत वेदांतामध्ये त्याला शबल ब्रह्म म्हटलेलं आहे. मला कल्पना आहे एवढा सगळा तात्वज्ञानिक ताण त्यावेळेला असह्य होतो की फार जडजंबाल होतं. पण गंमत लक्षात घ्या, हे सगळे जे तत्वज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांमधले संप्रदायातले जड किंवा जड जंबाल वाटणारे सिद्धांत आहेत, ते ज्या लहेजातून ज्या सहजपणे देऊन गेले, कुठेही असा आता मी तुम्हाला तत्वज्ञान सांगतोय काय सहजपणे, जेमतेम 14वा वर्ष क्रॉस केलंय हो. आणि 14 वर्षाच्या युवकाने 1400 वर्ष घालवलेल्या एका योग्याला असं पटकन जाता जाता, यार दोस्ता काय सांगू तुला, तू कसा आहेस आणि तू कसा आहेस असं म्हणता म्हणता हे सांगून जावं, तू उणा नाहीयेस कुठे. हे उणा नाही हे का सांगायची वेळ आली? कारण मायावाद हा आम्हाला काय शिकवतो? माया, ब्रह्मसत्यम, जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरहा. आता जेव्हा अद्वैत वेदांताचा विचार आपण करतो तेव्हा असं दाखवलं जातं, असं सांगितलं जातं की तुम्हाला जे बाहेर भासतंय, तुम्हाला जे दिसतंय, जे काही तुम्ही अनुभवत आहात ते सगळं माया मात्र मिदम. हे सगळी माया आहे. या मा सा माया, जी मा अव्यय आहे, नकारार्थी, निषेधवाचक, काहीच नाही, जी काही नाही तरी आहे ती माया. पटतंय का? पटतंय ना? नाही म्हणजे पटतंय ना याच्या मागे माझा प्रश्न जागे आहात ना असा आहे. जे काहीच नाही ते जे नाही त्याला जर मी माझं अस्तित्व चिकटवायला गेलो तेव्हा काय होणार आहे? माझ्या मूळ शुद्ध स्वभावामध्ये काहीतरी हिणकस मिळवलं जाणारे, भेसळ होणार आहे. 24 कॅरेट सोनं लगड हातात ठेवली आणि कर बाबा तुला कुठले दागिने करायचे ते करून घे असं म्हटल्यावर जर तशीच्या तशी लगड घेऊन अलंकार
होतायचा प्रयत्न केला तर ते शुद्ध कधी होणार नाहीत, आणि झाले तर कधी एका आकारात राहणार नाहीत, सतत त्याच्यामध्ये अवस्थांतर होत राहील. का तर ते परिशुद्ध आहे, विशुद्ध आहे. मग त्याच्यामध्ये लाख थोडी मिळवली, थोडं तांब घातलं, थोडं कथील घातलं, असं करून 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 जेव्हा त्याला 24वरून 22वर आणू तेव्हा काय होईल, 22 कॅरेट झालं की मग आता छान तनिष्क आणि मंडळी कंपनी वेगवेगळ्या त्यांचं मार्केट नंतर चालणार आहे 22 या अवस्थेत आल्यानंतर. पण ते 22 पर्यंत आणण्यासाठी मध्ये बरीच काय काय भेसळ झाली, त्याच्या स्वरूपामध्ये कुठेतरी उणीव आली. हा एक दोष पत्करावा लागतो. अद्वैत वेदांत संप्रदायामध्ये ब्रह्म हे शुद्ध राहत नाही. ते जेव्हा जग रूपाला येतं, उपाधिग्रस्त होतं, तेव्हा त्या ब्रह्माला, जे शुद्ध ब्रह्म आहे त्याला नाव दिलं. एक आहे ते विशुद्ध ब्रह्म. म्हणून हे सगळे जे वेदांतातले सिद्धांत शिकायचे असतील तर शांकर भाष्य वाचू नका, उपनिषद वाचू नका, दासबोध वाचा, 14 ब्रह्मांचा समास वाचा. म्हणजे सगळ्या संकल्पना अगदी सुटसुटीत सोप्या स्पष्ट होऊन जातात. त्याच्यामध्ये एक ते शबल ब्रह्म, 14 वेगवेगळी ब्रह्म त्यांनी सांगितले. त्यांनाही वामन पंडितांनी विचारलो, काय हे कुठनं काढली तुम्ही 14 ब्रह्म? एकमेवा द्वितीयम तत् सत् असं जिथे श्रुती सांगते त्या ब्रह्माला तुम्ही 14 सांगताय, हे कुठनं 14 काढले? तर त्याच्यामध्ये एक एक ब्रह्माची फोड करताना एक ते शबल म्हणजे ज्याच्यामध्ये भेसळ झाली, मिश्रित जे झालेलं आहे, हिणकस 22 कॅरेट असं झालं की त्याला शबल म्हणावं. म्हणजे शुद्ध विरुद्ध शबल म्हणजे काय? होमता. जो तू कोण आहेस? वटेश्वर आहेस. आता जर मी तुम्हाला विचारलं, तुम्ही सगळे वटेश्वर आहात का? तुम्ही ब्रह्म आहात का? प्रतिक्रिया काय येईल? आम्ही नाही बाबा. कोण? हाक मारताना वटेश्वरा, अरे वटेश्वरा असं जर मी कोणाला हाक मारलं, तुम्ही आजूबाजूला बघायला लागाल की अरे कोण आला वटेश्वरा इथे. वटेश्वर जाऊ दे, गेला बाजार चांगदे वा असं म्हणून कोणाला हाक मारलं, मला त्या नावाशी माझा काही संबंध आहे असं वाटणार नाही. आता इथे लक्षात घ्या, चांगदेवांना ऍड्रेस करतायत, संबोधन करतायत. कोणाच्या नावाने? त्यांच्या इष्ट किंवा गुरु म्हणा, काय म्हणा, त्याच्या नावाने. मग चांगदेवांना असं वाटणार नाही का, अरे वटेश्वराला सांगितलंय, मला कुठे बोलताय? पत्र वटेश्वराला आहे का चांगदेवाला आहे? चांगदेवाना आहे असं म्हणताना ऍड्रेस वर तिथे वटेश्वर म्हटलंय. म्हणजे वटेश्वर आणि चांगदेव याच्यामध्ये कुठेही चांगदेव या अवस्थेला येईपर्यंत उणीव झालेली नाही, वटेश्वरातून काही उणं झालेलं नाही. म्हणजे तो वटेश्वर जसा शुद्ध आहे तसा तू शुद्ध आहेस. त्यामुळे जर तू शुद्ध आहेस तर तुला चिरंजीव लिहू का तीर्थरूप लिहू ही विवंचना पडण्याचं कारण नाही. ही विवंचना ज्ञानदेवांना पडली नाही म्हणून ते साध्या सोप्या स्वस्ती कार्याने सुरुवात करतात. स्वस्ती, लहान मोठ्याला म्हणू शकतो आणि मोठाही लहानाला म्हणू शकतो. पूर्वीची अशी पद्धत होती, काही अमंगल कानी आलं की जसा शिव शिव असं म्हणतो किंवा जुन्या काळी अब्रह्मण्यम अब्रह्मण्यम असं म्हणायची पद्धत होती, तसं स्वस्ती स्वस्ती असे शब्द उच्चारायचे. आणि ते कोणी कोणासाठी उच्चारू शकत होतं, तिथे उपाधी भेद नाहीये. त्यामुळे ज्ञानेश्वर तिथे स्वस्ती करतायत. मग ते लहानानी म्हणजे मित्रांनी मित्राला हाक मारलेलं असू दे, गुरुंनी शिष्याला हाक मारलेलं असू दे, किंवा अगदी अहो ऐकलं का म्हणून एखाद्या कांतेने आपल्या प्रियकराला हाक मारलेलं असू दे, सगळ्यांना तिथे स्वस्ती लागते. मी काल हे 3 उपदेश सांगितले होते. पहिले 2 स्पष्ट होतात, मग कांता संमित कुठे येतो असा प्रश्न पडतो की मित्राला सखया म्हणतायत, इकडे अनुभवाच्या पातळीवर ते त्याला प्रत्यभिज्ञान करून देत आहेत म्हणून तो प्रभू संमितही आहे, मग कांता संमित का? तर मित्राला ज्या जवळीकेने सल्ला दिला जातो ती जवळीक असली तरी तो सल्ला पटकन पचनी पडेल असं नाही. म्हणून मग जसं पत्नी आढेवेडे घेऊन इकडनं तिकडनं मला थोडक्यात तनिष्क मध्ये घेऊन चला,
ह्या विधानावर येण्यासाठी अहो ऐकलं का की आपली अॅनिव्हर्सरी जवळ आली, मग माझ्या मैत्रिणीच्या पतीने तिला हे घेतलं, मग मला काय घेणार, मग तिकडे ऑफर आहे, अशा सगळ्या उपाधींमधून मग शेवटचं निष्पन्न ते होतं. त्याला कांता संमितोपदेश असं म्हटलं जातं. तसे वेगवेगळे दृष्टांत, उपमा असे छान वळसे वळण घेत 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 तू कोण आहेस तत्वमसी या सिद्धांतापर्यंत ज्ञानदेव चांगदेवांना आणतायत. त्यामुळे हा कांता संमित कसा होतो त्याचा प्रत्यय आपल्याला पुढच्या ओव्यामध्ये येणार. पुढे म्हणतायत बहु जव जव होय तव तव काहीच न होये, काही न होनी आहे अवघाची जो. पहिल्या दोन ओव्या स्पष्ट आहेत का हो? काही संदिग्धता राहिली असली तर कृपया सांगा. प्रकटे तव तव दिसे, लपे तव तव आभासे, प्रकटना लपला असे नको मता. जो तो प्रकट आणि लपला या दोन्ही उपाधीमध्ये सांगता येणार नाही, त्याच्यामध्ये न्यूनत्व नाही, तोच सगळीकडे भरलेला आहे. ब्रह्म एव इदम सर्वम. बहु जव जव होये म्हणजे तो जेव्हा बहु होतो, वाढतो, मल्टिप्लाय होतो, तव तव काहीच न होय. आता हे समीकरण न कळण्यासारखं आहे की जेव्हा तो बहु वाढत जातो तेव्हा काहीच होत नाही. काही न होनी आहे अवघाची जो. काहीही न होताही अवघाची हे सगळं जे काही आहे तो असतो. आता हे समीकरण पाहण्यासाठी पुन्हा आपल्याला पुराणांकडे धाव घ्यायला लागते. म्हणजे इथे ब्रह्मव्यामोह लीला भागवताच्या 10व्या स्कंधातली आठवायची. ब्रह्मव्यामोह लीलेमध्ये प्रसंग असा आहे की ब्रह्मदेवांना हा प्रश्न पडला की अरे हा परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी म्हणतात, पण खरंच हे परब्रह्म आहे का? काहीतरी वरून खाली येताना मायेची उपाधी संभवामी आत्ममायया असं म्हणतायत ना, मायेने ते येतात, जी नाहीच तिचा आश्रय घेऊन येतात. म्हणजे काहीतरी कमी झालेलं असलं पाहिजे, भेसळ झालेली असली पाहिजे, मग मायिकाचे गुण आलेले असले पाहिजे. म्हणजे थोडक्यात हा कृष्ण मायेचा केला आहे का हे तपासण्यासाठी ब्रह्मदेव वृंदावनात आले. 10वा स्कंध भागवतातला काढला तर तीही लीला आपल्याला तिथे पाहायला मिळते. आणि काय केलं की हे ते ब्रह्मतत्व आहे असं पटलं नाही त्याला. का? अक्षरशः त्या गवळ्यांचं उष्ट हा कृष्ण खातोय तिथे. ते सगळा गोपाळ काला सुरू आहे, याला पेंद्याला लाडू भरवतोय, तिकडे भाकरीचा चुरा करतोय, आणि असं सगळं त्यांच्या तोंडातलं पडलेलं पण हा खातोय. हे पाहिल्यावर ब्रह्मदेवाच्या सोळ्या मनाला ते पटलं नाही. हे काय अब्रह्मण्य सगळं. आणि असं हे ब्रह्म असावं हे काही केलं त्याला पटेना. म्हटल्यावर त्यांनी काय केलं, म्हणाला आता जरा कसोटी लावून बघूया त्याच्या परिपूर्णत्वाची. आणि त्यांनी जेवढ्या तिथल्या गायीची वासरं होती, वत्स वत्सी तर ती सगळी पळवून नेली आपल्या मायेने. ब्रह्मदेवाची पण एक माया आहे, त्या मायेने सगळी सत्य लोकात नेऊन लपवली. आता वासरं दिसत नाहीत म्हटल्यावर गायी हमरायला लागल्या. गायी हमरायला लागल्यावर त्यांचे जे गोपाळ होते ते वासरं कुठे गेली शोधायला तिकडे गेले. ते गेल्यावर इकडे कृष्ण एकटा राहिला, गायी एकीकडे राहिल्या, आणि त्या गोप बालकांना देखील ब्रह्मदेवाने परस्पर आपल्या लोकी नेऊन पोचवून टाकलं. जेव्हा कृष्णाने हे पाहिलं तेव्हा गोळ लक्षात आला की ही भलतीच लीला आहे. आणि तेव्हा स्वतः कृष्ण जेवढी वासरं होती तेवढ्या सगळ्या वासरांच्या रूपात, आणि एवढंच काय, जेवढी गोप बालक होती त्या सगळ्या बालकांच्या रूपात एकटा कृष्ण नटला. आणि एवढं सगळं कमी होतं की काय, म्हणून तो स्वतः तिथे राहिलाच न खोमताजू. म्हणजे आपल्याला ते माया ब्रह्म असं म्हटल्यावर काहीतरी आत्म एक्स्ट्रॅक्ट केलं, माझ्या रूपातनं मी काढलं म्हटल्यावर इकडे काहीतरी उणं व्हायला हवं ना. तसं काहीही झालं नाही. या सगळ्या रूपामध्ये तो परिपूर्ण नटला. आणि वर्णन असं आहे की त्या गायींना असं वाटलंच नाही की हे आपली वासरं नाही. त्या गवळ्याच्या जी पोरं होती त्यांच्या आई बाबांनाही वाटलं नाही की ही आपली कार्टी नाही. होतं त्याच्यापेक्षा दुप्पट माया त्यांच्या मनामध्ये दाटून आली. आणि असा खेळ 1 वर्षभर चालला.
हे सगळं वर्ष तिकडे म्हणजे एका क्षणाचाही खेळ नाही, एका पलार्ध असं म्हणायला हवं. आणि ब्रह्मदेवानी ती आणून पोचवेपर्यंत इकडे वर्ष सरलं. जेव्हा ब्रह्मदेव खाली येऊन बघायला लागले तेव्हा त्यांना कळेना की आपण तिकडे नेऊन ठेवली ती खरी आहेत का इकडे आहेत ती खरी आहेत. हा दृग्भ्रम झाला आणि डोकं धरून बसले. तेव्हा कृष्ण हसले, म्हणाले, काय ब्रह्मदेव? जेव्हा ब्रह्मदेवाने आपल्या आजूबाजूला पाहिलं तेव्हा अनंत ब्रह्मांडातले ब्रह्मदेव एकत्र झालेले दिसले. आणि ते सगळं पाहताना नेमका ब्रह्मदेव म्हणतात तो मीच का, असा प्रश्न ब्रह्मदेवाला पडला. ब्रह्म व्यामोह लीला असं म्हटलं जातं. मी कथा एवढ्यासाठी उद्धृत केली, जेव्हा ते म्हणतायत बहु जव जव हो ये, एवढी सगळी रूप तो घेतो, म्हणजे तो बहु होतो का, म्हणजे तो अनेक होतो का? नाही, एकच ते अनेक रूपामध्ये व्यक्त होतं. त्याचं एकत्व कुठेही कमी होत नाही. तव तव काहीच न होये, होणं असं केव्हा म्हणू, जेव्हा स्वतंत्र काहीतरी अस्तित्व तयार होईल तेव्हा झालं असं म्हणता येईल. हे कळण्यासाठी पुन्हा तत्वज्ञानामध्ये 6 भावविकार सांगितलेले आहेत. यास्कानी निरुक्तामध्ये नोंदवले. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि नश्यती. षड्भाव विकार आहेत. प्रत्येक वस्तूला आपल्याला वाटेल हे कशाला तरी असतील, कुठल्या तरी आपल्यापासून हे षड्भाव विकार दिसतात. आपण जन्माला येतो, त्या जन्माला येण्याआधी कुठेतरी आपलं अस्तित्व स्वीकारलेलं आहे, गृहीत धरलेलं आहे. ते अस्ति आहे, भांडवल किंवा मुद्दल आहे ते. आणि त्या मुद्दलावर जे होतं ते जन्माला आलं. शून्य कधी जन्माला येऊ शकत नाही. त्यामुळे ते एक अस्तित्व जेव्हा अनेक रूपामध्ये व्यक्त होतं तेव्हा ते अनेक झालं. एकोहम बहुश्याम हे फक्त बोलण्यापुरतं आहे. म्हणजे एका 14 वर्षाच्या योग्याची, बालयोग्याच्या अनुभवाची खुमारी काय असावी, इकडे त्या श्रुतीलाही आव्हान ज्ञानोबा देत आहेत. श्रुती सांगतेय तुमची की एकोहम बहुश्याम बहुधा प्रजा येय वगैरे 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 वगैरे. ते ब्रह्म एकटं होतं, एकाकी, न रेमे, रमलं नाही, कंटाळा आला त्याला, मग माझ्या काहीतरी मनोरंजनासाठी हवं म्हणून मग ते बहु झालं असं मानणारा जो श्रुतीवाद आहे. म्हणजे मुळात श्रुतीने असं सांगितलेलं नाही, पण त्याच्यावर अध्यारोपित केलं गेलं की या श्रुतीचा अर्थ असा आहे की ते एक होतं आणि ते बहु झालं, अनेक रूपात नटलं. ते नटणं हे मुळात खोटं, एकच आहे हा सिद्धांत तिथे ज्ञानेश्वर सांगतात. म्हणून बहु जवळ होय की जेवढी रूप तुम्हाला दिसतायत तेवढी रूप म्हणजे तो तेवढे झालाय असं नाही. तर काहीच न होये, तो काहीच नाही, तो आहे, एकमेवा द्वितीयम आहे. काही न होणी आहे, काही न होण्यात त्याचं होणं आहे. आता इथे उलटबासी काय, काही न होणी आहे अवघाची, जो काही न होता जो अवघ्या रूपामध्ये नटलेला आहे. म्हणजे नेमकं काय, म्हणजे काय तर अवघी जी सगळी रूपं आहेत ती त्याची असं म्हणत असताना काहीतरी एक असं पत्करावं लागतं की रूप तरी खरी आहेत, फॉर्म हे खरे आहेत, आणि त्या फॉर्म मध्ये जे तत्व आहे तो एक आहे. बरोबर आहे? माझं म्हणणं कळतंय का, विधान कळतंय का? आपण जेवढे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस वापरतोय तेवढ्या सगळ्या अप्लायन्सेस मध्ये बाह्य जे काही स्ट्रक्चर आहे, फॉर्मॅट आहे, किंवा तो जो काही आकार असेल, नळीचा, बल्बचा, फॅनचा, हे माईकचा, हे सगळे आकार आहेत. पण त्याच्या सगळ्यामधलं अंतरंगातलं चित तत्व काय आहे? वीज. बरोबर आहे? म्हणजे इथे 2 गोष्टी आपल्याला पत्कराव्या लागल्या. एक, वीज वेगळी आहे आणि बाहेरचा आकार, बाहेरचा अप्लायन्स जे काही आहे ते वेगळं आहे. म्हणजे इथेही पंचायत काय आहे, कुठेतरी औपाधिक का होईना, बाह्य का होईना, असं आपल्याला अस्तित्व स्वीकारावं लागतं. जेव्हा शांकर मतातला अध्यासवाद असा सांगितला जातो, अध्यास हा शब्द कदाचित ऐकून माहिती असेल, अतस्मिंस्तद्बुद्धी,
जे ते नाही म्हणजे दोरीवर सापाचा केलेला आरोप हा अध्यास आहे. मग इथे दोरी कुठेतरी का होईना जगात असते आणि साप कुठेतरी का होईना जगात असतो. म्हणजे दोन भिन्न पदार्थ मानावे लागतात. दोन्ही एक आहेत असं म्हणता येत नाही. ज्ञानेश्वरांची मजल वरची आहे. ते म्हणतायत हे दोन आहेत हेच मुळात मला मान्य नाही. ते का मान्य नाही ते पुढे सांगतायत. सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे तेवी न वेचता जग होणे अंगे जया. कांता संहितोपदेश. सरळ सांगता आलं असतं ना, नाही ते उपमा दृष्टांत सगळं असं सांगून वेडणी सगळी सोन्याची करून 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 मुद्द्यावर येत आहेत. सोने सोनेपणा उणे. आता असा कल्पना करूया, मगाचा दृष्टांत पुढे घेऊया. सोन्याला आपल्याला दागिन्याच्या रूपात आणायचंय म्हटल्यावर आपल्याला त्याच्यात लाख बीक मिसळावी लागली. 22 कॅरेट 24 केले आपण. त्याला जुन्या मराठीतही म्हणजे ही काही पाश्चात्य लोकांनी आणलेली पद्धत नाही, भारतामध्ये ही पद्धत होती. ज्ञानेश्वरीचाच अंतरिम दाखला जर आपण पाहिला तर 15.5 रजत वणी माऊली म्हणतात. म्हणजे काय, 16 मान 16 भार सुवर्ण म्हणजे आजचं आपण ज्याला 24 कॅरेट म्हणतो ते 16 मान आणि त्याच्यामध्ये थोडी हिडकस मिळाली की ते 15.5 म्हणजे ते 15.5 काय आहे, जे दागिन्यामध्ये दागिन्याच्या रूपात आणण्यासाठी जे काही मिसळलं गेलंय अर्धा गुण उणा केलाय तो 15.5. मग ही जी प्रक्रिया आहे त्याच्यात आपण मानून चालू की त्याच्यात बाबा उणीव आहे. पण जे काही सोनं आहे म्हणजे 22 कॅरेट मधलं जे काही सोनं आहे त्यातलं सोने पण गेलं का. सोने सोनेपणा उणे न येताची झाले उणे लेणे. त्यात काही उणीव न येता सोनं सोन्याच्या जागी आहे. तुम्हाला हवं तेवढ्या सोन्यातला अंश काढून घेतलात आणि त्याच्यात दुसरे धातू मिसळले. याच्यात सोन्याच्या रूपाला म्हणजे मूळ जे सोनं आहे सोन्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधनं आपण जर पाहिलं तर त्याला काही उणीव नाहीये. ते आहे तसं त्याच्या शुद्धतेमध्ये काही खोट नाहीये. तुम्ही तुमच्या सोयीन त्याच्यावर फक्त आरोपित करताय, पण सोनं सोनच आहे. सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे तेवी न वेचता जग होणे अंगे जया. त्यामुळे त्या सोन्यासारखं आपलं सोनेपण उण न होऊ देता जो जगद्रूपामध्ये नटतो. म्हणून मी पुन्हा पुन्हा एक स्तोत्राचा उल्लेख कायम करतो, तो म्हणजे विष्णू सहस्रनाम. विनोबांनी देखील विष्णू सहस्रनाम भाष्यामध्ये सुरुवातच अशी केली आहे की का पहिलं नाव विष्णू नसावं. तुम्हाला वाटेल मंडूक प्लुती झाली, कडनं एकदम चांगदेव 65 बाजूला विष्णू सहस्रनाम मध्ये विनोबा व्हाया शंकराचार्य काय चाललंय. सांगायचं भाव एकच आहे, सगळे इंटरकनेक्टेड, कुठेही विसंवाद नाहीये. तत्तु समन्वयात हे सूत्र आहे. मुद्दा एवढाच आहे की तिथे विष्णू सहस्रनाम सांगत असताना पहिलं नाव स्वाभाविक विष्णूचं येणं क्रमप्राप्त होतं. विष्णुर विश्वम वषटकारो म्हणता आलं असतं, छंदाच्याही दृष्टीने काही उणीव नसती आली. पण असं असताना भीष्मानी पहिलं नाव उच्चारलं विश्वम. का तर जो पुढे प्रतिपाद्य विष्णू आहे त्याचं सगळ्यात पहिलं प्रतीयमान पहिलं अनुभवता येणारं दिसणारं रूप हे विश्व आहे. आणि विश्व म्हणजे विष्णू नाही असं नाही, विश्व हेच विष्णू आहे आणि विष्णू हाच विश्व आहे. हा सिद्धांत असल्यामुळे इथे काय सांगताय, तेवी जगेसी तेवी न वेचता जग होणे अंगे जया. तो स्वतःच देवत्व उण होऊ न देता जग होतो. याचा अर्थ त्याच्यामध्ये माया मिसळते, त्याच्यामध्ये शबल ब्रह्म होतं असं काहीही नाही. तो आहे तसाच जग होतो. म्हणजे जग हे त्याचं उघड रूप आहे. हे का सांगायची वेळ आली असावी हो? काही तर्क लढवता येतोय का? ज्ञानेश्वर माऊलींना एवढं सगळं असं 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 करून का सांगावं लागलं? एवढे वेळ आळोखे पिळोखे वेढे का घ्यावे, आडेवेढे का घ्यावे लागले असते?
त्यांच्या मनातला तर संभ्रम आहेच, पण गीता भाष्यामध्ये जसं आचार्य सांगतात की अर्जुनम निमित्ती कृत्य, की चांगदेव हे निमित्त झालेत. गीतेला निमित्त जसा अर्जुन झालाय तसं इथे त्या आत्मबोधासाठी निमित्त फक्त चांगदेव आहेत. समोर फक्त खुंट बसवलेला आहे चांगदेव नावाचा, त्यांना सांगायचे सगळे आपल्याला. भाव हा आहे की जेव्हा हे जगत मिथ्या आहे, हे जगत आभासी आहे, अध्यस्त आहे, अध्यारोपित आहे, हा अद्वैताचा अतिरेक समाजामध्ये हवी होता. मी शब्द जपून वापरतोय. याच्यात आद्य शंकराचार्यांच्या सिद्धांताला कुठेही उणेपण नाही. तो सिद्धांत यथायोग्य यथास्थानी आहे. फक्त त्याचं जे इंटरप्रिटेशन नंतरची लोक करत गेली ते अशा पद्धतीने आहे की जग हे कमी दर्जाचं आहे. म्हणजे काय, संन्यास मार्गाला लागण्यासाठी मला संन्यास का घ्यावासा वाटतो? प्रश्न बृहदारण्यकातही आहे. हा, जेव्हा आपल्या इस्टेटीची वाटणी करून याज्ञवल्क्य निघाले, दोन बायका आहेत, कात्यायनी आणि मैत्रेयी. कात्यायनीला शब्द वापरला समस्त स्त्री समाजाची क्षमा मागून, स्त्री प्रज्ञा एवसा असं म्हणून टाकलंय. ही टिपिकल बायकी अशी ती कात्यायनी होती. म्हणजे काय, तर तिला काळजी कसली लागली होती, हे गेल्यावर माझं कसं होणार, माझी व्यवस्था काही लावली आहे की नाही, बिल करताना काहीतरी शून्य जोडलेला आकडा आहे की नाही माझ्या नावावर, ही तिची जिज्ञासा आहे. तिला काय पडलंय तर मला काय देणार हे, याच्यात तिचं सगळं स्वारस्य आहे. म्हणून ती स्त्री प्रत्याय. आणि मैत्रेयी ही देखील स्त्री आहे. पण ती काय विचारते, ज्यार्थी तुम्ही आजपर्यंत जन्मात हे सगळं कमावलेलं सोडून कशाच्या तरी शोधात किंवा कशाच्या तरी प्राप्तीसाठी बाहेर पडता आहात, तर सामान्य जगत व्यवहाराच्या दृष्टीनेही व्यवहार हेच सांगतो की काहीतरी बेटर गुड, काहीतरी अधिक उत्तम हे तुम्हाला खुणावतंय आणि हे सगळं अवर आहे. त्यामुळे ते जे काही बेस्ट आहे ज्याच्यासाठी तुम्ही बाहेर पडताय, माझा इंटरेस्ट त्याच्यात नाही. खरी बनिया कोण आहे इथे, खरी मैत्रेयी आहे. खरं सार काय आहे ते तिने टिपलंय. म्हणून तात्कालीन समाजातले संन्यासाचे निकष बाजूला ठेवून याज्ञवल्क्यांना संन्यासाश्रमात प्रवेश करताना मैत्रेयीला बरोबर ठेवावं लागलं. सगळे नियम की स्त्रीचा, धनाचा, संग्रहाचा, परिग्रहाचा त्याग करून पुढे जायचंय, पण तिथेही मैत्रेयी बरोबर गेले याज्ञवल्क्यांच्या. आता या सगळ्यामध्ये साधा सिद्धांत असा दिसत नाही का, म्हणजे जे मागे राहिले कात्यायनी, संसार, घर, पैसा, इस्टेट, हे सगळं मिथ्या आहे, ते त्याज्य आहे, ते सगळं टाकाऊ आहे. आणि अध्यात्म, आत्मबोध, ज्ञान, प्रज्ञान, आत्मज्ञान वगैरे 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 जे दाढीवाले बाबाजी बुवाजी आपल्याला सांगतात तेच फक्त खरं आहे, तेच ग्राह्य आहे, हे बाकी फालतू आहे, असा कल नाही का होऊ शकत? हे इंटरप्रिटेशन होऊ शकतं नव्हे, होतं. समाजाने ते अनेक पिढ्या चालवलं नव्हे, दामटलं. त्यामुळे काय झालं, स्वाभाविक समाजामध्ये ही निवृत्ती परता वाढायला लागली की जीवनाचं इति कर्तव्य कशात आहे, सार्थकता कशात आहे, जन्माला यायचं, शिकायचं आणि हिमालय गाठायचा. हिमालयात पोहोचलं की बरं आहे की तिथे आत्मज्ञान झालं की माझ्या जन्माचं सार्थक झालं. याच्यातून शेवटी समाजाची चौकट उद्ध्वस्त व्हायच्या मार्गावर आहे. हा जो निवृत्ती मार्ग आहे त्याचे इतके साईड इफेक्ट्स काही शतक आधीही भारताने अनुभवलेले होते. मी आता सगळा इतिहास मांडत नाही. जर मौर्यकालीन भारताचा आपण अभ्यास केला तर आपल्याला तिथेही हेच दिसतं की अहिंसेचा, सम्यक मार्गाचा अतिरेक समाजाला विकल किती करून टाकतो. संन्यस्त खडग शेवटी सावरकरांना लिहावं लागतं त्याच्यामध्ये. असतो
मुद्दा तो नाही. हा निवृत्ती मार्गाचा अतिरेक जेव्हा समाजामध्ये वाढला तेव्हा कोणीतरी तत्वज्ञानाच्या पातळीवर तत्वज्ञानाच्या पृष्ठभूमीवर उभं राहून अधिकारी मुखाने त्यांना हे सांगणार आवश्यक होतं की जे टाकताय तेही ब्रह्मच आहे आणि ज्याच्यासाठी जाताय ते पण ब्रह्मच. हे सगळं टाकून मी जर तिकडे वळलो तर कुठेतरी कर्तव्याशी मी प्रतारणा करतोय. कर्तव्यामध्ये जे करायला हवं समाजाप्रती माझं जे उत्तरदायित्व आहे ते मी टाळून इकडे जातोय. आणि जेव्हा ही समाजाची काळाची गरज उत्पन्न झाली तेव्हा ज्ञानोबांचा अवतार झाला, निवृत्तीनाथांचा अवतार झाला. निवृत्ती असं नाव जरी घेतलेलं असलं तरी तैसा नोहे निवृत्ती असंच माऊली म्हणतायत की निवृत्तीनाथांनी काय केलं, निवृत्ती मार्गाचा प्रचार प्रसार केला की सगळं जगत मिथ्या आहे, चला माझ्या बरोबर हिमालयाच्या मार्गी लागा, असं नाही सांगितलं. त्यांनी काय केलं, तिथे हे सगळं विश्व हा त्याचा विलास आहे, त्याची लीला आहे आणि खरा पुरुषार्थ हा विलास सोडून म्हणजे एखादं छान नाटक रंगात आलंय, मैफिल रंगात आलीये आणि तुमचं सगळं जगन मिथ्या आहे असं म्हणून कानात हेडफोन घालून जर मी बाहेर चालायला लागलो तर ते येणं आणि जाणं दोन्ही वृथा गेलं हे म्हणावं. तसं तुमचं जन्माला येणं वृथा होईल. या पोटतिडकीतून हा चिदविलासवाद माऊलींनी आपल्याला इथे दिला. हा चिदविलासवाद त्याला शास्त्रीय आधार कुठे आहे तर काश्मीरामध्ये जे शैवागम सिद्धांत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला याची बीज दिसतात. याचा अर्थ वेदांताशी फारकत घेऊन वेदांताला बाजूला टाकून ज्ञानेश्वर तिकडे अग्रेसर झालेत का, तर तसं नाही. वेदांताचीच पुढची पायरी आहे. सगळे वेदांत म्हणजे जर स्वामी विवेकानंदांचं आपण तत्वज्ञान पाहिलं तर ते म्हणतात की तुम्हाला वाटतंय द्वैत हे अद्वैताला विरोधी आहे, पण द्वैत ही अद्वैताची पहिली पायरी आहे. तसं त्या अद्वैताच्याही पलीकडे काय असेल तर ते विशुद्ध अद्वैत आहे. तो परमशिवाशी झालेला प्राप्त झालेला अद्वय भाव आहे आणि तो अद्वय भाव मांडण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वर वारंवार सांगतायत की ते जग म्हणजे काही त्या वाचून किंवा त्याच्यात कुणी होऊन झालेलं नाही, चोरापासून आलेलं नाही. हे सगळं अवघ त्याच विशुद्ध रूप आहे. जसं दागिन्यामधलं सोनं म्हणून शुद्ध आहे. दागिने होण्यामधल्या प्रक्रियेत तुमच्या सापेक्षतेने जे करून घेतलंय ते वास्तविक नाही. सोनं जसं शुद्ध तसं या जगद रूपामध्ये जे विवृत्त झालेलं आहे ते परब्रह्म विशुद्धच आहे. त्यामुळे ज्ञानदेवांच्या या तत्वज्ञानाच्या दोन शाखा संस्कृत वाङ्मयामधल्या तत्वज्ञान परंपरेत दिसतात. एक जी काश्मीर शैवागमातली स्पंद प्रत्यभिज्ञा आणि शैवागमांची परंपरा आहे ती, आणि दुसरी वल्लभाचार्यांची मधुराधिपते रखिलम मधुरम विशुद्ध अद्वैत सांगणारी परंपरा. या दोन्ही ज्ञानेश्वरांच्याच या तत्वज्ञानाची शिदोरी घेऊन पुढे जातात. तेच पाथेय दोन्हीकडे समान आहे. अद्वयवा असतो जैसे कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो. ते कंचुकाचं फार वावड इथे वारंवार आणलेलं आहे. ज्ञानेश्वरांना का ते कंचुक सारखं आठवत असेल प्रश्न आहे. त्याचं उत्तर पुन्हा नाथ परंपरेला विचारायला लागेल. नाथ परंपरेचं मूळ ज्या गंगोत्रीत शैव सिद्धांतामध्ये तिथे आपल्याला पोचायला लागेल. तिथे षटकंचुक नावाची एक संकल्पना आहे. ती काय आहे, मग ती 36 तत्व काय आहेत, त्या सगळ्याचा विचार आपण उद्या करूया. ते कंचुक का माऊली तिथे आणताय याचं उत्तर आपण उद्या पाहूया. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमत् शंकर पादयोः अर्पिता तेन देवेश प्रियतां मे सदा शिवः तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः. धन्यवाद. ईश्वर
सत्य, ब्रह्म, परब्रह्म, परमचैतन्य हे सगळं जे आहे त्याहून निराळं आहे, हा मला वाटतं आपला सगळ्यात मोठा गैरसमज आहे. हे आपण आज या व्याख्यानामधून शिकलो. म्हणून कदाचित ज्ञानेश्वरीत असं म्हटलं असेल की हे सर्वस्व आमचे गूढ दाविले तुझं उघड. आणि हाच प्रवास आपण पुढेही करणार आहोत की जे गूढ आहे ते उघड करणार आहेत आपले वक्ते प्रणव गोखले. आपण उद्याही या वेळेला भेटूया. थोडासा उशीर झाला आज, आपण उद्या अजून वेळेवर सुरू करू, म्हणजे आपण वेळेवर संपूया. धन्यवाद.